चल चालू करू लेक्चर. काय बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये आपण डेकोरेटर्स या कन्सेप्टकडे गेलो होतो. डेकोरेटर्स कन्सेप्टला तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, व्यवस्थितपणे समजवलं होतं की काय असतो डेकोरेटर्स, कशा पद्धतीने डेकोरेटर्सला आपण यूज करणार आहे, तर ते तुम्हाला काल सांगितलं होतं. ठीक आहे. सो डेकोरेटर्समध्ये तुम्हाला मी डेकोरेटरकडे जाण्या अगोदर काही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितले होते, जे आपल्याला डेकोरेटरमध्ये हेल्प करणारे, आपल्याला डेकोरेटर्समध्ये यूज होणारे कन्सेप्ट्सला इम्प्लिमेंट करण्यासाठी. बरोबर. चला, डेकोरेटर्सबद्दल मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला दोन गोष्टी सांगितले होते की डेकोरेटर्समध्ये आपण करणार काय. बेसिकली दोन फंक्शन्स आपले इथं काय होणार आहे, आता क्रिएट होणार आहे. दोन वेगवेगळे फंक्शन्स आपण इथं काय करणार आहे, क्रिएट करणार आहे. डेफ कीवर्डचा यूज करून आपण दोन वेगवेगळे फंक्शन्स इथं काय करणार आहे, क्रिएट करणार आहे. आणि त्या दोन्ही पण फंक्शन्सवरती आपलं काय होणार आहे, वर्किंग होणार आहे. ठीक आहे. दोन वेगवेगळे फंक्शन्स आपण काय करणार आहे, इथं क्रिएट करणार आहे. आता जे दोन फंक्शन्स आपण इथं क्रिएट करतोय ते त्याच्यामधलं एक फंक्शन असणार आहे तुमचं डेकोरेटर फंक्शन आणि दुसरं तुमचं फंक्शन असणार आहे नॉर्मल फंक्शन. नीट लक्ष द्या. दोन फंक्शन्स आपण इथं क्रिएट करणार आहे. पहिलं फंक्शन असणार आहे आपलं डेकोरेटर फंक्शन, दुसरं फंक्शन असणार आहे आपलं नॉर्मल फंक्शन्स. या दोन फंक्शन्समध्ये आपलं वर्किंग चालणार आहे. आता जे नॉर्मल फंक्शन असणार आहे त्याच्या आतमध्ये आपलं मेन कोड असेल. हे कन्सेप्ट लक्षात घ्या. जो नॉर्मल फंक्शन असेल, मी काय म्हणतोय, आपण दोन फंक्शन्स बनवणार आहे. त्याच्यामधलं एक फंक्शन तुमचं डेकोरेटर फंक्शन असेल, दुसरं फंक्शन तुमचं नॉर्मल फंक्शन असेल. सो जो नॉर्मल फंक्शन असेल त्याच्या आतमध्ये तुमचं मेन कोड असणार आहे, त्याच्या आतमध्ये तुमचं मेन कोड लिहिलेलं असणार आहे. आणि आता डेकोरेटर कन्सेप्ट काय सांगतोय की त्या मेन कोडवरती काहीतरी डेकोरेशन्स प्रोव्हाइड करा. काय डेकोरेटरचा कन्सेप्ट काय सांगतोय, तुमचा जो मेन कोड आहे ना, जो नॉर्मल फंक्शनच्या आतमध्ये लिहिलेला आहे, त्या मेन कोडवरती काहीतरी डेकोरेशन्स प्रोव्हाइड करा. कसलं डेकोरेशन्स प्रोव्हाइड करायचंय, तुमचा जो मेन कोड आहे ना तो रन होण्या अगोदर, तुमचा जो मेन कोड आहे ना तो रन होण्या अगोदर काहीतरी कोड रन झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुमचं मेन कोड सगळं पूर्ण एक्झिक्यूट होईल. आणि त्याच्यानंतर मेन कोड पूर्ण एक्झिक्यूट झाल्यानंतरही काहीतरी कोडचं पार्ट काय होणार आहे, तुमचं रन होणार आहे. सो त्यालाच मी तुम्हाला काल सांगितलं होतं की डेकोरेटर्समध्ये तुमचा जो मेन कोड आहे तो रन होण्या अगोदर बिफोर एक्झिक्युशनवाला कोड रन होईल. मग मेन कोड रन होणार पूर्णपणे आणि मग आफ्टर एक्झिक्युशनवाला कोड तुमचं रन होणार आहे. एक्झिक्युशन कुणाचं होतं इथं, तुमचं मेन कोडचं एक्झिक्युशन होतं. हे कन्सेप्ट लक्षात घ्या. कुणाचं एक्झिक्युशन होतंय, मेन कोडचं एक्झिक्युशन होतंय. सो ते मेन कोडचं एक्झिक्युशन होण्या अगोदर काहीतरी बिफोर कोड आपण लिहिणार आहे, काहीतरी बिफोर एक्झिक्युशनवाला कोड असणार आहे. त्या कोडला आपण पहिले रन करू, मग आपलं पूर्ण मेन कोडचं एक्झिक्युशन करून घेऊ, पूर्ण मेन कोडला एक्झिक्यूट करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपण आफ्टर एक्झिक्युशनवाला कोडला काय करू, रन करू. सो अशा पद्धतीने डेकोरेटरचं तुमचं वर्किंग चालणार आहे. सो डेकोरेटरकडे जाण्या अगोदर मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितलं की तुमच्या पायथनमध्ये जो फंक्शन आहे तो काय, तुमचं ऑब्जेक्ट आहे. तुमचा जो फंक्शन आहे पायथनमध्ये, तुमचा जो फंक्शन आहे तो काय, तुमचं ऑब्जेक्ट आहे. आता कशा पद्धतीने सांगतोय मी तुम्हाला की फंक्शन जो आहे तो तुमचं ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. चला त्याला समजून घ्यायचं आहे आता आपल्याला. आता जेव्हा पण आपण फंक्शन क्रिएट करतो, डेफ कीवर्डचं यूज करून आपण काय करणार, फंक्शनला क्रिएट करणार. सो फंक्शन जसं तुमचं क्रिएट होतं त्याच्या आतमध्ये तुम्ही काहीतरी कोड पण लिहितात. बरोबर. तुम्ही डेफ कीवर्डचं यूज करून तुम्ही फंक्शन क्रिएट करतात. ठीक आहे. आणि त्या फंक्शन जेव्हा तुम्ही क्रिएट करतात त्या फंक्शनला तुम्ही एक नाव देतात, पॅरेंथेसिस लावतात म्हणजे की राऊंड ब्रॅकेट्स लावतात, कोलन लावतात आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही काय करतात, कोड राईट डाऊन करतात. आता त्या कोड कधी एक्झिक्यूट होईल, जेव्हा त्या फंक्शनला कॉल केलं जाईल. समजतंय. जेव्हा त्या फंक्शनच्या आतमधलं कोड कधी एक्झिक्यूट होईल, जेव्हा त्या फंक्शनला आपण कॉल करू. सो ह्याच्यामध्ये आता तुम्हाला अंडरस्टँड काय करायचंय समजून घ्या. ठीक आहे. सो फंक्शनचं जो नाव आहे, फंक्शनचा जो नेम असतो त्याला आपण पूर्ण पायथनमध्ये दोनच केसेसमध्ये यूज करतात. आपण फंक्शनचा जो नाव असतो त्याला पूर्ण पायथनमध्ये आपण दोनच केसमध्ये त्याला यूज करतो. पहिली केस असते जेव्हा आपण त्या फंक्शनला कॉल करतो आणि दुसरी केस असते जेव्हा आपण त्या फंक्शनचं ऑब्जेक्ट क्रिएट करतो. ठीक आहे. फंक्शनचं जो नाव असतो डेफ कीवर्डचं यूज करून तुम्ही काय करताय, फंक्शनला क्रिएट करताय. सो जेव्हा तुम्ही फंक्शनला क्रिएट करतात तेव्हा त्या फंक्शनला तुम्ही एक नाव देतात, राऊंड ब्रॅकेट्स लावतात, कोलन लावतात. आता तिथंच पॉईंट आहे की त्या फंक्शनचं जो नाव आहे त्याला आपण दोनच केसेसमध्ये यूज करणार. एक तर जेव्हा त्याला फंक्शनला कॉल करायचं असेल, म्हणजे फंक्शन कॉल कधी करतो आपण, जेव्हा त्याच्या आतमधल्या कोडला आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे, जेव्हा त्याच्या आतमधल्या कोडला आपल्याला काय करायचं, एक्झिक्यूट करायचं आहे. सो
फंक्शन कॉलसाठी आपल्याला दोन गोष्टी लागतात. पहिलं लागतं फंक्शनचं नाव आणि त्याच्यासोबत 2 राऊंड ब्रॅकेट्स, आणि दुसऱ्यांदा आपण त्या फंक्शन नावचं कधी यूज करतो, जेव्हा आपल्याला त्या फंक्शनचं ऑब्जेक्ट क्रिएट करायचं. आता ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, फक्त फंक्शनचं नाव. ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, फक्त फंक्शनचं नाव. असे कन्सेप्ट आपले आहेत. सो जर का तुमचं फंक्शन ऑब्जेक्ट आहे, तर मी तुम्हाला पुढे काय सांगितलं होतं, जर का तुमचं फंक्शन ऑब्जेक्ट आहे तर त्याला आपण कुठं पास करू शकतो, एखाद्या व्हेरिएबलमध्ये पास करू शकतो. जर का तुमचं फंक्शन ऑब्जेक्ट आहे तर त्याला आपण ॲज एन आर्ग्युमेंट म्हणून आपण त्याला पास करू शकतो. आणि जर का तुमचं फंक्शन ऑब्जेक्ट आहे तर त्याच ऑब्जेक्टला आपण कुठं पास करू शकतो, रिटर्न स्टेटमेंटमध्ये पास करू शकतो. कन्सेप्ट लक्षात घ्या. जर का तुमचं फंक्शन ऑब्जेक्ट आहे तर ऑब्जेक्टला आपण कुठं पास करणार, एक तर व्हेरिएबलमध्ये डायरेक्ट पास करणार, किंवा ॲज एन आर्ग्युमेंट म्हणून पास करणार, किंवा एखाद्या रिटर्नच्या स्टेटमेंटमध्ये आपण त्याला पास करणार. सो हा कन्सेप्ट समजून घ्या. सो असे मी तुम्हाला काल 3 कन्सेप्ट सांगितले होते. फंक्शन, फंक्शनचं ऑब्जेक्ट काय असतंय, आणि डेकोरेटर्समध्ये आपलं एक्झिक्युशन काय असतं. सो आज आपण आता ॲक्च्युअलमध्ये डेकोरेटर्सच्या कन्सेप्टकडे जाऊ, व्यवस्थितपणे डेकोरेटरला अंडरस्टँड करू, डेकोरेटरची डेफिनेशन लिहू जी पायथनमध्ये आहे, आणि मग त्याच्यानंतर आपण त्या डेफिनेशनच्या बेसिसवरती आपण मग 2 फंक्शन्स प्लॉट करू. एक असणार आपलं डेकोरेटर फंक्शन आणि एक असणार आपलं नॉर्मल फंक्शन. सो तुम्हाला दोघांचं सिंटॅक्स दाखवतो, कशा पद्धतीने नॉर्मल फंक्शनवरती डेकोरेटरला अप्लाय करायचं ते पण तुम्हाला सांगतो. चल आता पुढचा पॉईंट आहे, पहिले तर डेकोरेटर काय आहे. तुमचं डेकोरेटर डेकोरेटर काय, एक असं फंक्शन आहे, ठीक आहे, जो की दॅट टेक्स, जो की दुसऱ्या फंक्शनचं ऑब्जेक्ट घेतोय ॲज अन आर्ग्युमेंट म्हणून, लक्षात घ्या. डेकोरेटर काय, एक असं फंक्शन आहे जो की दुसऱ्या फंक्शनचं ऑब्जेक्ट ॲज अन आर्ग्युमेंट म्हणून घेतोय स्वतःकडे, ॲज अन आर्ग्युमेंट म्हणून आपण पास करतो त्या फंक्शनमध्ये. बरोबर. डेकोरेटर फंक्शनमध्ये आपण एक दुसऱ्या फंक्शनचं आर्ग्युमेंट काय करत असतोय, पास करत असतोय. डेकोरेटर फंक्शनमध्ये आपण ॲज अन आर्ग्युमेंट म्हणून काय पास करणार आहे, एक दुसऱ्या फंक्शनचं ऑब्जेक्ट पास करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो डेकोरेटर फंक्शन आहे तो काय करणार, काही फंक्शनॅलिटी ॲड करणार. काय ॲड करणार, काही फंक्शनॅलिटीला काय करणार, ॲड करणार. काय करणार, काही फंक्शनॅलिटीला ॲड करणार. काय, कोणती फंक्शनॅलिटी ॲड करणार त्याला समजून घ्या. ॲड सम फंक्शनॅलिटी टू इट. कुणामध्ये फंक्शनॅलिटीला ॲड करणार, तुमच्या मेन कोडमध्ये. तुमच्या म्हणजे कशामध्ये ॲड करणार, तुमच्या फंक्शनॅलिटी मेन कोडमध्ये तुमची काही फंक्शनॅलिटी ॲड करणार. म्हणजे की फंक्शनॅलिटीचा अर्थ काय, की तुमचा जो मेन कोड आहे तो रन होण्या अगोदर काहीतरी कोड पायथन रन करणार, आणि त्याच्यानंतर तुमचं मेन कोड रन करणार, आणि मग त्याच्यानंतर मेन कोड पूर्ण रन झाल्यानंतर काहीतरी आफ्टर कोड सुद्धा तो काय करणार आहे, रन करणार आहे. सो लक्षात घ्या, डेकोरेटरच्या आतमध्ये, डेकोरेटर फंक्शनच्या आतमध्ये तुमचं सगळ्यात पहिले कोड लिहिला जातो, बिफोर एक्झिक्युशन वाला कोड. त्याच्यानंतर तुमचं मेन कोडला कॉल केलं जातं, आणि मग तुमचं आफ्टर एक्झिक्युशन वाला कोड राईट केलं जातो. सो अशा पद्धतीने तुमचं डेकोरेटरचं सिंटॅक्स असणार. आता त्याच्यानंतर एकदा की तुम्ही हा सगळं काम केलं, फंक्शनॅलिटी ॲड केलं तुम्ही तुमच्या मेन कोडला, त्याच्यानंतर तुम्ही रिटर्न करतात अनदर फंक्शन, ऑब्जेक्ट. तुम्ही काय करणार, रिटर्न करणार अनदर फंक्शन ऑब्जेक्ट विदाउट चेंजिंग द सोर्स कोड ऑफ द ओरिजिनल फंक्शन. तुमचा जो ओरिजिनल फंक्शनचा जो सोर्स कोड असतोय, जेव्हा तुम्ही ओरिजिनल फंक्शनला त्या डेकोरेटर फंक्शनच्या आतमध्ये कॉल करतात तेव्हा त्याच्यामध्ये कोणतंच चेंज केलं जात नाही, तो फक्त फंक्शन कॉल होतोय. हे गोष्ट लक्षात घ्या.
एक कन्सेप्ट इथं क्लिअर करून घ्या, तुमचा जो डेकोरेटर फंक्शन असणार आहे, तुमचं जो डेकोरेटरचं फंक्शन असणार आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही फक्त बिफोर एक्झिक्युशन वाला कोड आणि आफ्टर एक्झिक्युशन वाला कोडला राईट करणार आहे. आणि त्या दोघांच्या मध्ये तुम्ही तुमचा जो मेन कोड आहे, मेन कोड कुठं प्रेझेंट असणार आहे? तुमच्या नॉर्मल फंक्शनमध्ये. त्या नॉर्मल फंक्शनला फक्त तुम्ही तिथं कॉल करणार आहे. तुमचा जो मेन कोड आहे तो नॉर्मल फंक्शनच्या आतमध्येच लिहिला जाणार आहे, जो की आपण दुसरं फंक्शन इथं क्रिएट करणार आहे. अशा पद्धतीने तुमचं डेकोरेटरचं कन्सेप्ट असेल. आता डेकोरेटरमध्ये टोटल 3 स्टेप्स आहेत. पहिले तर तुमचं डेकोरेटर फंक्शनला क्रिएट करा. मग तुमचं नॉर्मल फंक्शनला क्रिएट करा आणि मग त्या नॉर्मल फंक्शनवरती डेकोरेशनला अप्लाय करा, मग डेकोरेटरला अप्लाय करा. चला समजून घ्या व्यवस्थितपणे. डेकोरेटर फंक्शन कसं क्रिएट करायचं, नॉर्मल फंक्शन कसं क्रिएट करायचं आणि मग त्या नॉर्मल फंक्शनवरती डेकोरेटरला कसं अप्लाय करायचं. नॉर्मल फंक्शनवरती डेकोरेटरला अप्लाय करण्यासाठी 2 वे आहे आपल्याकडं, म्हणजे 2 पद्धत आहे. सो तुम्हाला दोन्ही पण दाखवतो कशा पद्धतीने तुम्ही नॉर्मल फंक्शनवरती डेकोरेटरला अप्लाय करणार. पण तुमची पहिली स्टेप काय असणार माहिती आहे? पहिली स्टेप असणार आहे क्रिएट डेकोरेटर फंक्शन. चल डेकोरेटर फंक्शनला आपण आता काय करू, सगळ्यात पहिले क्रिएट करू. आता डेकोरेटर फंक्शनला क्रिएट करण्यासाठी सेम आहे, डेफ कीवर्डच आपण यूज करणार आहे. त्याला आपण नाव देतोय, चला मी नाव देतोय, काय पण नाव देऊ शकता तुम्ही त्या फंक्शनला. मी त्याला नाव देतोय डेकोरेटरच, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येणार. सो मी इथं काय नाव देतोय, त्याला डेकोरेटरच नाव देतोय. आता जेव्हा पण तुम्ही डेकोरेटर फंक्शन क्रिएट करायला घेणार तर कंपल्सरी तुम्हाला इथं पॅरामीटर पास करणं गरजेचं आहे. कंपल्सरी तुम्ही इथं पॅरामीटरला पास करणार. आता त्या पॅरामीटरला तुम्हाला काय पाहिजे ते नाव द्या, पण तुम्ही इथं पॅरामीटर पास करणार. ठीक आहे, इथं तुम्ही काय करणार, पॅरामीटरला पास करणार. चला त्या पॅरामीटरला मी नाव देतोय, त्याला मी नाव देतोय ओरिजिन फंक्शन ऑब्जेक्ट, ओबीजे. समजून घ्या काय अर्थ आहे याचा, फुल फॉर्म काय सांगतोय, ओरिजिनल फंक्शन ऑब्जेक्ट. पॅरामीटरचं नाव काय देतोय, ओरिजिनल. आर नंतर आय राहिला सर, हा आर नंतर आय राहिला इथं, ORIGIN, ओरिजिन. अच्छा ओके, हा ओरिजिनल फंक्शन ऑब्जेक्ट. बेसिकली इथं तुमचं ओरिजिनल फंक्शनचं ऑब्जेक्ट काय होणार आहे, तुमचा पास होणार आहे ॲज अन आर्ग्युमेंट म्हणून. जेव्हा या डेकोरेटर फंक्शनला कॉल केला जाईल तेव्हा त्या डेकोरेटर फंक्शनच्या आतमध्ये जेव्हा पण डेकोरेटर फंक्शन कॉल होईल तर कॉल करताना आपल्याला आर्ग्युमेंट पास करणं कंपल्सरी आहे, कारण आपण इथं पॅरामीटर बनवलेलं आहे. सो आपण आर्ग्युमेंट काय पास करणार, आपण फंक्शनचं ऑब्जेक्ट पास करणार. आपली डेफिनेशन काय आहे, डेकोरेटर इज ए फंक्शन दॅट टेक्स अनदर फंक्शन ऑब्जेक्ट ॲज अन आर्ग्युमेंट. सो आपण काय पास करणार या पॅरामीटरमध्ये, फंक्शनचं ऑब्जेक्ट पास करणार. या पॅरामीटरमध्ये काय सेव्ह होणार आहे, फंक्शनचं ऑब्जेक्ट सेव्ह होणार आहे. आणि ते कसं आपण पास करणार, ॲज अन आर्ग्युमेंट म्हणून पास करणार. जेव्हा पण आपण डेकोरेटर फंक्शनला कॉल करू तेव्हा आपल्याला आर्ग्युमेंट तर पास करावं लागेल ना. सो त्या केसमध्ये आपण फंक्शन ऑब्जेक्ट काय करणार, ॲज अन आर्ग्युमेंट म्हणून पास करणार. चला हा झालं तुमचं पहिलं स्टेप. व्यवस्थितपणे सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा. पहिली स्टेप आहे क्रिएट डेकोरेटर फंक्शन. डेफ कीवर्डचा यूज करूनच फंक्शन क्रिएट होणार आहे. तुम्हाला काय पाहिजे ते नाव देऊ शकतात, मी डेकोरेटरच दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्या फंक्शनच्या आतमध्ये पॅरामीटर पास करणं कंपल्सरी. काय पाहिजे ते पॅरामीटरला देखील तुम्ही नाव देऊ शकता. आता त्याच्यानंतर त्या फंक्शनच्या आतमध्ये यायचं आहे, अजून एक फंक्शन काय करायचं आहे, इथं क्रिएट करायचं आहे. अजून एक फंक्शन काय करायचं आहे, क्रिएट करायचं आहे. आता इथं मी काय लिहितोय, अप्लाइड डेकोरेटर, अप्लाइड डेको. आता आपण काय करणार आहे, डेकोरेशन्सला अप्लाय करणार आहे आपल्या मेन फंक्शनवरती. लक्ष द्या, आता मी काय करणार आहे, डेकोरेशन्सला अप्लाय करणार आहे मेन फंक्शनवरती. सो त्याच्यासाठी आतमध्ये यायचंय, कोलनच्या आतमध्ये यायचंय आणि मी इथं काय लिहिणार आहे, प्रिंट लिहिणार आहे. आता सिंटॅक्स कसं असतोय आपलं, सगळ्यात पहिले जेव्हा डेकोरेशन्स आपण अप्लाय करणार मेन फंक्शनवरती तर ते कन्सेप्ट काय सांगतोय, सगळ्यात पहिले काय रन करा, तुमचं बिफोर एक्झिक्युशन वाला कोड. मेन फंक्शन रन होण्या अगोदर, मेन कोड रन होण्या अगोदर तुम्हाला काय रन करायचं आहे, काहीतरी पूर्वीचा कोड रन करायचा आहे. सो तो कोड पहिले रन करून घ्या. सो मी काय रन करतो इथं, प्रिंट
आणि लिहितोय त्याच्या आतमध्ये दिस कोड विल बी एक्झिक्युटेड बिफोर द मेन कोड. ठीक आहे, असं काहीतरी मी काय करतोय इथं कोड लिहितोय. आता माहिती मी काय करणार आहे, मी हा जो पॅरामीटर होता ना, या पॅरामीटरला इथं काय करणार आहे, कॉल करणार आहे. या पॅरामीटरला काय करणार आहे मी इथं कॉल करणार आहे. सो खाली बघा कसं मी कशा पद्धतीने त्या पॅरामीटरला कॉल केलेलं आहे. पॅरामीटरचं नाव लिहिलंय आणि 2 राऊंड ब्रॅकेट्स लावले. आता का असं केलेलं आहे, इथं वरती या, इथं तुम्हाला दिसत असेल आपण एक व्हेरिएबल बनवलं होतं ए नावाचं व्हेरिएबल बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण काय स्टोअर केलं होतं, फंक्शनचं ऑब्जेक्ट स्टोअर केलं होतं. आणि मग त्याच्यानंतर आपण कुणाला कॉल केलं होतं, आपण बेसिकली ए ला कॉल करणार. सो ए मध्ये तुमचं काय फंक्शन ऑब्जेक्ट आहे. सो त्या केसमध्ये आपण कुणाला कॉल करणार, आता बेसिकली व्हेरिएबलला कॉल करणार. सो जसं व्हेरिएबल कॉल होईल तेव्हा तुमचं कोण कॉल होणार, जो ऍक्च्युअल नॉर्मल फंक्शन आहे ज्याच्यामध्ये मेन कोड आहे तो कॉल होणार. आणि जसं तुमचं फंक्शन कॉल झाला त्याच्यानंतर त्या फंक्शनच्या आतमधलं कोड तुमचं काय होणार, इथं एक्झिक्यूट होणार. कन्सेप्ट समजा, हा जो पॅरामीटर आहे, हा जो व्हेरिएबल आहे, ह्याच्यामध्ये कोण स्टोअर होणार आहे, फंक्शनचं ऑब्जेक्ट स्टोअर होणार आहे. सो ह्याच्यामध्ये काय स्टोअर झालंय, आता फंक्शनचं ऑब्जेक्ट स्टोअर झालेलं आहे. सो मी जेव्हा एखाद्या व्हेरिएबलमध्ये फंक्शनचं ऑब्जेक्ट स्टोअर होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही जर का त्या व्हेरिएबलला कॉल केलं तर तुमचं फंक्शन बेसिकली कॉल होतंय. तुमचं तो सर एक विचारायचं होतं, हा वरती जे ओरिजिन फंक्शन ऑब्जेक्ट आहे तिथं ऑब्जेक्ट हे होईल आणि खाली हे होईल काय म्हणतात फंक्शन कॉल होईल, कारण तिथं पॅरेंथिसिस लावलं, सॉरी आपलं हे लावलंय राऊंड ब्रॅकेट लावले, बरोबर आहे का? हा, पण राऊंड ब्रॅकेट कुणाला लावलेलं आहे ते पण समजा. राऊंड ब्रॅकेट हा ऑब्जेक्टला लावलं, ऑब्जेक्टला नाही लावलंय आपण. राऊंड ब्रॅकेट्स कुणाला लावलंय, व्हेरिएबलला लावलंय. हा व्हेरिएबल, हा ओरिजिनल फंक्शन ऑब्जेक्ट व्हेरिएबलचं नाव आहे, हा पॅरामीटरचं नाव आहे. म्हणजे त्याला तुम्ही पॅरामीटर समजा किंवा व्हेरिएबल समजा, पॅरामीटरचं नाव काय आहे. काही जरी लिहिलं तरी चालतं ना सर पॅरामीटरच्या ठिकाणी? हा काही पण, फक्त Okay. आपण पॅरामीटरला कॉल करतोय, लक्षात घ्या. कारण ह्याच्यामध्ये जो ऑब्जेक्ट येऊन पडणार आहे तो फंक्शन कॉल नाही होते. या पॅरामीटरमध्ये जो आर्ग्युमेंट येणार आहे तो फंक्शनचा ऑब्जेक्ट म्हणून येणार आहे, फंक्शनचं कॉलिंग म्हणून नाही येणार. लक्षात घ्या, काय येतो इथं फंक्शनचा ऑब्जेक्ट येतोय. आणि एखाद्या व्हेरिएबलमध्ये तोच कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय, एखाद्या व्हेरिएबलमध्ये जर का फंक्शनचा ऑब्जेक्ट आला, एखाद्या व्हेरिएबलमध्ये एक तुम्ही जर का फंक्शनचा ऑब्जेक्ट स्टोअर केला आणि मग त्या व्हेरिएबलला जर का तुम्ही कॉल केला तर तुमचं बेसिकली कोण कॉल होतंय, ऍक्च्युअल फंक्शनच कॉल होतंय. ज्या फंक्शनचा ऑब्जेक्ट होता ना त्या फंक्शन तुमचं कॉल होणार. आणि फंक्शन कॉलचा अर्थ काय असतोय, त्याच्या आतमधलं कोडला एक्झिक्यूट करा. सो इथं तुमचं काय होईल, बेसिकली तो फंक्शन कॉल होईल आणि त्याच्या आतमधलं कोड एक्झिक्यूट होईल. आता हा झाल्यानंतर तुम्ही इथं कोणता कोड लिहिणार, इथं तुम्ही कोणता कोड लिहिणार, आफ्टर एक्झिक्युशन वाला कोड. दिस कोड विल बी एक्झिक्युटेड आफ्टर द मेन कोड. जसं हा कोड तुमचा एक्झिक्यूट होणार होता मेन कोडच्या बिफोर, तसा हा कोड तुमचा एक्झिक्यूट होईल आफ्टर द मेन कोड. आता हा झालं तुमचं सिंटॅक्स इथं कम्प्लीट. चला आता आपण पुढच्या ह्याच्यावरती येऊ. ठीक आहे, आता काय सांगितलं होतं, ए डेकोरेटर इज ए फंक्शन दॅट टेक्स अनदर फंक्शन ऑब्जेक्ट ॲज अन आर्ग्युमेंट. ए डेकोरेटर काय, तुमचं असं फंक्शन आहे जो की अनदर फंक्शनचं ऑब्जेक्ट ॲज अन आर्ग्युमेंट म्हणून घेतो. हा जो पॅरामीटर आहे ह्याला आर्ग्युमेंट काय भेटणार आहे, दुसऱ्या फंक्शनचं ऑब्जेक्टच भेटणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. हा जो पॅरामीटर आहे या पॅरामीटरला काय भेटणार आहे, दुसऱ्या फंक्शनचं ऑब्जेक्ट ॲज अन आर्ग्युमेंट म्हणून भेटणार आहे. त्याच्यानंतर काय लिहिलं होतं, ऍड सम फंक्शनॅलिटी टू इट मीन्स इन द मेन कोड. मेन कोडला तुम्ही काय ऍड करणार आहे, सम फंक्शनॅलिटी ऍड करणार आहे. आता इथं मी काय करतोय, माझ्या मेन कोडला कॉल करतोय. सो त्याच्यासाठी मी फंक्शनॅलिटी ऍड केलेली. हे बघा, पहिले मी काय केलेलं आहे, बिफोर एक्झिक्युशन वाला कोड लिहिलेला आहे. आणि ते जेव्हा आपलं मेन कोड पूर्ण रन होईल त्याच्यानंतर आपण आफ्टर एक्झिक्युशन वाला कोड सुद्धा काय करणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे. सो ही झाली तुमची फंक्शनॅलिटी ऍड तुमच्या मेन कोडला. काय झाली इथं, काय झालेलं आहे, फंक्शनॅलिटी ऍड झालेलं आहे तुमच्या मेन कोडला. आता काय सांगतोय, रिटर्न अनदर फंक्शन ऑब्जेक्ट विदाउट चेंजिंग द सोर्स कोड. म्हणजे काय की आपण आता रिटर्न करणार आहे, काय रिटर्न करणार आहे, फंक्शन ऑब्जेक्टला रिटर्न करणार आहे. कन्सेप्ट समजा, आता आपण डेकोरेटर फंक्शनच्या आतमधून आपण फंक्शन ऑब्जेक्टला रिटर्न करणार आहे. काय लिहितोय बघा, रिटर्न अनदर फंक्शन ऑब्जेक्ट. सो मी इथं काय करतोय, आता रिटर्न करतोय, पण रिटर्न मध्ये काय पास करणार आहे मी, अप्लाइड डेको. हा जो फंक्शन आहे ह्याला मी काय करणार आहे, पास करणार आहे. आता बघा
हा जो अप्लाइड डेको लिहिलेला आहे हा काय बेसिकली फंक्शनचं नाव आहे. आणि मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, फंक्शनचं नाव तुम्ही दोनच केसमध्ये यूज करणार, एक तर फंक्शन कॉल करताना किंवा फंक्शनचं ऑब्जेक्ट क्रिएट करताना. आता इथं मी फंक्शनला कॉल तर नाही करत आहे, सो बेसिकली इथं काय झालं, फंक्शनचं ऑब्जेक्ट क्रिएट झाला. कारण फंक्शनला कॉल करायचा असता तर इथं मी काय लिहिलं असतं, 2 ब्रॅकेट्स पण लावले असते, पण मी इथं 2 ब्रॅकेट्स नाही लावते, मी नुसतं फंक्शनचं नाव लिहितोय. सो बेसिकली तो इथं काय झालं, फंक्शनचं ऑब्जेक्ट क्रिएट झाला. आता बेसिकली तुमचा जो फंक्शनचा ऑब्जेक्ट जो इथं क्रिएट झालेला आहे तो तुमचं रिटर्न होणार, तो काय होणार, तुमचं रिटर्न होणार. सो एवढं आहे तुमचं डेकोरेटर फंक्शनचं सिंटॅक्स. काही अशा पद्धतीने तुम्ही नेहमी डेकोरेटर फंक्शनला क्रिएट करा. आता सर शेवटी हे का केलं, रिटर्न नंतर आपलं डेको का लावलेलं आहे, म्हणजे मधला त्याच्या आतलं फंक्शन का कॉल केलं परत एकदा, म्हणजे रिटर्न नंतर आहे ना अप्लाइड डेको जे म्हणजे जे नेस्टेड हे फंक्शन आहे अप्लाइड डेको, ते का बरं कॉल केलं, कॉल कुठं केलंय, कॉल नाही सॉरी ते ऑब्जेक्ट तिथं का घेतलं सर. आता बेसिकली आपण कुणाला कॉल करणार आहे, डेकोरेटर फंक्शनला कॉल करणार. हा हो आपण डेकोरेटर फंक्शनला कॉल करणार आणि जेव्हा डेकोरेटर फंक्शनला कॉल करणार तर त्याच्यामध्ये काय करणार, आपण आर्ग्युमेंट पास करणार. तो आर्ग्युमेंट काय असणार आहे आपलं, तो आर्ग्युमेंट हे ऑब्जेक्ट असणार आहे, फंक्शनचा ऑब्जेक्ट असणार आहे, बरोबर. हो. सो ते फंक्शनचा ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये जाईल, बरोबर. सो हो. जसं आर्ग्युमेंट पास झाला, पायथन कुठं जातो, त्याच्या आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर तो लगेच या डेफ अप्लाइड डेको कडे नाही जाणार ना, कारण त्या फंक्शनला कॉलच केलेलं नाहीये. जोपर्यंत नाही. फंक्शन कॉल होत नाही त्याच्या आतमधलं कोड एक्झिक्यूटच होणार नाही, हा पायथनचा रूल आहे. तर रूल तर Okay. इथं चेंज नाही होणार. तुम्ही डेकोरेटर फंक्शन करा, तुम्ही किती कन्सेप्ट अप्लाय करा, काही नवीन घेऊन या, पण फंक्शनचा आतमधलं कोड कधी रन होतो, जेव्हा फंक्शन कॉल केला जातो. सो ओके पायथन डेकोरेटर फंक्शनच्या आतमध्ये तर आला, पण त्याला आतमध्ये येऊन काय दिसलं, अजून एक फंक्शन दिसलं. आता पायथन काय बघतोय, सगळ्यात पहिले हा फंक्शन कुठं कॉल झालाय का नाही हा चेक करतो. हा जो तुमचा अप्लाइड डेको नावाचं फंक्शन आहे हा कुठं कॉल झालाय का नाही हा चेक करणार. जर का कॉल झाला असेल तरच त्याच्या आतमध्ये जाऊन हा कोड एक्झिक्यूट करणार. सो त्याच कन्सेप्टसाठी आता सांगतोय. चल आता मी काय करतोय, इथं फंक्शन कॉल नाही करत आहे, इथं फंक्शनचं ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. लक्षात घ्या काय क्रिएट केलेलं आहे ते तुम्हाला आता पुढच्या स्टेपमध्ये लगेच समजून जाईल. स्टेप 2 काय, आता स्टेप 2 आहे तुमची नॉर्मल फंक्शन, म्हणजे की तुमचं मेन फंक्शन क्रिएट करा. त्याला तुम्ही नॉर्मल पण म्हणू शकता, नॉर्मल किंवा मेन फंक्शनला आता क्रिएट करायचा. आता मेन फंक्शनला पण क्रिएट करण्यासाठी परत डेफ कीवर्डच लिहिणार मी. तिथं मी लिहिणार मेन फंक्शन, त्याला नाव देणार, मेन फंक्शन त्याला नाव देणार, पॅरेंथेसिस लावणार, कोलन लावणार आणि त्याच्या आतमध्ये मी काय लिहिणार, प्रिंट लिहिणार, दिस इज द मेन कोड, दिस इज द मेन कोड, काहीतरी अशा पद्धतीने. सो हा झाला माझं नॉर्मल फंक्शन क्रिएट, त्याच्या आतमध्ये मला सिंगल लाईनचंच कोड लिहायचं होतं. चला आता खाली आलं, आता स्टेप 3. आता 3 स्टेपमध्ये तुमचं डेकोरेशन क्रिएट होणार आहे. चला स्टेप 3 मध्ये काय सांगतोय, अप्लाय डेकोरेटर टू द मेन फंक्शन. तिसरी जी स्टेप असते तुमची, तुमचा जो डेकोरेटर आहे त्याला आता मेन फंक्शनवरती अप्लाय करा. नीट आहे का, आता महत्वाचं आहे, जी तिसरी स्टेप आहे त्याच्यामध्ये काय करायचंय, जो डेकोरेटर फंक्शन तुम्ही बनवलं होतं ना त्या डेकोरेटर फंक्शनला अप्लाय करा. कोणावरती अप्लाय करा, मेन फंक्शनवरती अप्लाय करा. चला कशा पद्धतीने आपण आता मेन फंक्शनवरती अप्लाय करणार. चल त्याच्यासाठी आता तुम्ही दोन्ही ठिकाणी बघू शकता, आपण जो डेकोरेटर फंक्शन बनवलंय आणि जो मेन फंक्शन बनवलंय अजून आपण दोघांना पण कॉल नाही केलेलं. हा कन्सेप्ट लक्षात घ्या, अजून आपण दोघांना पण कॉल नाही केलेला आहे. सो इथंच आपला काय होणार आहे, आता कॉलिंगही होणार आहे आणि जो डेकोरेटर फंक्शन आहे तो मेन फंक्शनवरती अप्लाय पण होणार आहे. या स्टेप 3 मध्येच या दोन्ही पण याचं वर्किंग होणार आहे, म्हणजे दोन्ही पण फंक्शन्स आता कॉल केले जाणार आहे आणि डेकोरेटर सुद्धा या मेन फंक्शनवरती अप्लाय होणार आहे. सो समजून घ्या व्यवस्थितपणे. सगळ्यात पहिले काय करायचंय, एक व्हेरिएबल बनवतोय. काय बनवतोय, एक व्हेरिएबल बनवतोय. त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये मी काय करतोय, डेकोरेटर फंक्शनला कॉल करतोय. सगळ्यात पहिले डेकोरेटर फंक्शनला मी कॉल करणार. चला आता तुम्ही म्हणणार डेकोरेटर फंक्शनला मी व्हेरिएबलच्या आतमध्ये का कॉल केलं, कारण तुम्ही इथं चेक करा, डेकोरेटर फंक्शनच्या आतमध्ये कोण आहे, रिटर्न स्टेटमेंट आहे. कोण आहे, रिटर्न स्टेटमेंट. आणि जेव्हा कोणत्या पण फंक्शनच्या आतमध्ये, आता हा बेसिक आहे जो मी तुम्हाला फंक्शनच्या टाइममध्ये सांगितलं होतं, तर कोणत्या पण फंक्शनच्या आतमध्ये रिटर्न स्टेटमेंट जर का यूज होतोय तर त्याला तुम्ही डायरेक्टली कॉल नाही करणार. तुम्ही एक तर त्याला प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये कॉल करणार किंवा एखाद्या व्हेरिएबलमध्ये कॉल करणार. सो आपण काय करतोय, व्हेरिएबलमध्ये त्याला कॉल करतोय.
कुठं कॉल करतोय? व्हेरिएबलच्या आतमध्ये डेकोरेटर फंक्शनला काय करतोय मी इथं कॉल करतोय. चला आता काय सांगितलं होतं मी तुम्हाला, डेकोरेटर फंक्शन जेव्हा पण कॉल होणार तर त्याला आपण आर्ग्युमेंट पास करणार, पण तो आर्ग्युमेंट जो आपण पास करणार आहे तो काय असणार आहे? अनदर फंक्शनचा ऑब्जेक्ट असणार आहे. म्हणजे बेसिकली कोणतं ऑब्जेक्ट असतो? तो मेन फंक्शनचा ऑब्जेक्ट आपण त्याला पास करतो. डेकोरेटर फंक्शन जेव्हा आपण कॉल करतो त्याला आपण आर्ग्युमेंट पास करतो, तर तो जो आर्ग्युमेंट आपण पास करणार आहे तो कोणता असणार आहे? तुमचं मेन फंक्शनचं ऑब्जेक्ट असणार आहे. सो आता ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं? फक्त फंक्शनचं नाव. ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं? फक्त फंक्शनचं नाव. सो आता चेक करा, इथं तुमचं काय झालेलं आहे? डेकोरेटर फंक्शन कॉल झालंय. डेकोरेटर फंक्शनमध्ये आपण सक्सेसफुली ॲज अन आर्ग्युमेंट म्हणून काय पास केलेलं आहे? मेन फंक्शनचं ऑब्जेक्ट पास केलं, म्हणजे एखाद्या फंक्शनचा आपण ऑब्जेक्ट पास केले. सो आपली डेफिनेशन पण आपण इथं पूर्ण केली आणि व्यवस्थितपणे आता आपलं काय होणार आहे? वर्किंग होणार. चला आता समजून घ्या, डेकोरेटर फंक्शन इथं कॉल झालं, त्याच्या आतमध्ये आर्ग्युमेंट पण पास झाला. आर्ग्युमेंट काय पास केलं? ऑब्जेक्ट पास केलं. काय? फंक्शनचा ऑब्जेक्ट पास केलं. आता हा फंक्शनचा जो ऑब्जेक्ट आहे, हा जो आर्ग्युमेंट आहे, हा कुठं जाऊन सेव्ह होणार? कशाच्या आतमध्ये जाऊन पडणार? हा जो पॅरामीटर तुम्ही इथं बनवलेला आहे ना, त्या पॅरामीटरच्या आतमध्ये जाऊन पडणार. कन्सेप्ट समजा, या पॅरामीटरच्या आतमध्ये आता कोण आहे? ओरिजिनल फंक्शन ऑब्जेक्ट नावाचा जो पॅरामीटर आहे याच्यामध्ये कोण आहे? मेन फंक्शनचा ऑब्जेक्ट स्टोर. मेन फंक्शनचं काय? तुमचं ऑब्जेक्ट स्टोर. सर मेन फंक्शन काय म्हणजे नेमकं? डेकोरेटर कळलं मला, आपण डेकोरेटर कॉल केला. हा, आणि पण मेन फंक्शन कुठे आहे? आपण जो स्टेप 1 मध्ये जो कोड लिहिला त्यात दाखवतो ना, तोच दाखवायचा. चला समजलं हो. इथपर्यंत? मेन फंक्शन काय झाला? ॲज अन आर्ग्युमेंट म्हणून कुणाला पास झाला? या ओरिजिनल फंक्शन ऑब्जेक्टला पास झाला, बरोबर. आता हा जो ओरिजिनल फंक्शन ऑब्जेक्ट पॅरामीटर आहे याच्यामध्ये काय डेटा स्टोर आहे? एक फंक्शनचा ऑब्जेक्ट स्टोर आहे, बरोबर. त्याच्यानंतर पायथन काय करणार? आता आतमध्ये जाणार. आतमध्ये येऊन तो काय बघतोय? डेफ, अजून एक फंक्शन बघतोय. आता त्या फंक्शनला तो काय बघतोय? कुठं हा फंक्शन कॉल झालाय का नाही पहिले तर हा चेक करणार. कुठंतरी हा फंक्शन कॉल झालाय का नाही चेक करणार. तो दे बघतोय, त्याला कुठं सापडत नाहीये की फंक्शन कॉल झाले. आता पायथन काय करतो? आता डेफ कीवर्डच्या, या डेफ कीवर्डच्या आतमध्ये तो जाणारच नाही, कारण हा फंक्शन अजून कॉल नाही झालेला. सो त्या केसमध्ये पायथन एवढं सगळं पार्टचं, कोडचं पार्ट स्किप करतो आणि कुठं येतो? या रिटर्न स्टेटमेंटकडे येतो. डायरेक्टली तो काय करणार? रिटर्न करणार. काय रिटर्न करणार? या अप्लाइड डेकोला रिटर्न करणार. आता जो रिटर्न होणार आहे तो काय आहे? बेसिकली फंक्शनचा ऑब्जेक्ट आहे. आणि आता हा कुठं रिटर्न होणार? जिथं तुमचं डेकोरेटर फंक्शन कॉल झालेलं असेल. आपण फंक्शन्समध्ये कन्सेप्ट स्टडी केलं होतं की रिटर्न स्टेटमेंट त्याचा आउटपुट डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती नाही पाठवतो, जिथं त्याचं फंक्शन कॉल झालेला असतो तिथं पाठवतो. सो आता या रिटर्न स्टेटमेंटचा आउटपुट कुठं येऊन पडणार? या रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये येऊन पडणार. या रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये येऊन पडणार. काय पडणार आता? अप्लाइड डेको. म्हणजे बेसिकली इथं काय झाला? पायथनच्या मेमरीमध्ये रिझल्टमध्ये काय स्टोअर झाला? अप्लाइड डेको. काय स्टोअर झालेलं आहे? अप्लाइड डेको असं समजा. पायथनच्या मेमरीमध्ये रिझल्ट व्हेरिएबलमध्ये काय स्टोअर झालंय? अप्लाइड डेको. आता मला सांगा, हा रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये हा जो अप्लाइड डेको आहे हा काय आहे तुमचं? अरे बोला, या रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये हा अप्लाइड डेको जो स्टोअर झालेला आहे हा काय आहे? तुमचा आवाज कट होतोय सर. हॅलो, आवाज कट होतोय. ओके, येतोय क्लिअर का नाही येते अजूनही? हो ब्रेक होतोय सर. अजून पण होतं ते. काय बोलतच नाही.
येतोय आता आवाज? हा आता क्लिअर येतोय. Sure. काय म्हणत होतो मी तुम्हाला? आता जेव्हा इथं डेकोरेटर फंक्शन कॉल झाला तेव्हा या पॅरामीटरमध्ये आर्ग्युमेंट म्हणून कोण गेला? एक फंक्शनचा ऑब्जेक्ट गेला. ठीक आहे. ओरिजिनल फंक्शन ऑब्जेक्टमध्ये काय स्टोअर झालं? मेन फंक्शनचा ऑब्जेक्ट स्टोअर झाला. जसं त्याच्यामध्ये डेटा स्टोअर झाला, पायथन कुठं आला? या फंक्शनच्या आतमध्ये आला. आता पायथन काय बघतोय? अजून एक फंक्शन. तर त्याच्या आतमध्ये जाण्यासाठी तो पहिले काय बघणार? या जो फंक्शन आहे त्याला कॉल केलेलं आहे का कुठं? हा चेक करणार. पण त्याला नाही सापडत आहे, हा फंक्शन कुठं कॉल झालेलाच नाही आहे. सो त्या केसमध्ये तो कुठं जातोय? डायरेक्ट रिटर्न स्टेटमेंटकडे जातोय. आणि रिटर्न स्टेटमेंटमध्ये काय तुमचं? अप्लाइड डेको. आता रिटर्न स्टेटमेंटचा जो पण आउटपुट असतोय तो डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती नाही जात. तो कुठं जातो? जिथं तुमचं फंक्शन कॉल झालेलं आहे. सो रिटर्न स्टेटमेंट हा जो डेटा आहे अप्लाइड डेको हा कुठं पाठवणार? जिथं तुमचं डेकोरेटर फंक्शन कॉल झाला होता. सो डेकोरेटर फंक्शन कुठं कॉल झालं होतं? रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये कॉल झाला होता. सो रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये येऊन पायथनच्या मेमरीमध्ये काय पडला? हा अप्लाइड डेको पडला. सो माझा प्रश्न तुम्हाला काय होतं? हा अप्लाइड डेको काय? हे ऑब्जेक्ट आहे सर. ऑब्जेक्ट आहे, बरोबर? ऑब्जेक्ट आहे. सो आता रिझल्ट व्हेरिएबलमध्ये काय? एक ऑब्जेक्ट आहे. आणि मी तुम्हाला काय सांगितलं? जेव्हा पण तुम्ही व्हेरिएबलमध्ये एखादा ऑब्जेक्ट स्टोअर केला, कोणत्या पण फंक्शनचा ऑब्जेक्ट स्टोअर केला आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही त्या व्हेरिएबलला कॉल केला, तर बेसिकली कोण कॉल होतोय? तो फंक्शन कॉल होईल. फंक्शन. हा. तर आता रिझल्ट मध्ये कोण येऊन पडला? अप्लाइड डेको. अप्लाइड डेको काय होता? फंक्शनचा ऑब्जेक्ट होता. तर तुम्ही त्या व्हेरिएबलला कॉल केला, तर कोण कॉल झाला? अप्लाइड डेको कॉल झाला, म्हणजे फंक्शन कॉल झाला. त्याच्यानंतर पायथनला परमिशन भेटली या फंक्शनच्या आतमध्ये जायला. त्याला जशी परमिशन भेटली तर सगळ्यात पहिले काय एक्झिक्यूट करणार? प्रिंट हा कोड एक्झिक्यूट करणार. दिस कोड विल बी एक्झिक्युटेड बिफोर द मेन कोड. आता त्याच्यानंतर इथं तुमचं काय होतंय? परत व्हेरिएबल कॉल होतोय. इथं तुमचं कोण कॉल होतंय? परत व्हेरिएबल कॉल होतंय, म्हणजे की पॅरामीटर कॉल होतोय. बेसिकली व्हेरिएबलच येतो एक प्रकारचा. सो व्हेरिएबल कॉल झालेलं आहे तुमचं इथं. लक्ष द्या. आता व्हेरिएबलला तुम्ही कॉल केलं, पण त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये कोण आहे? त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये कोण आहे? ओरिजिनल फंक्शन ऑब्जेक्टच्या आतमध्ये कोण आहे? कोणतं ऑब्जेक्ट आहे? मेन फंक्शन. मेन फंक्शन ऑब्जेक्ट. सो बेसिकली परत कोण कॉल झाला? मेन फंक्शन कॉल झाला. मेन फंक्शन जसं कॉल झाला, पायथन कुठं येणार? लगेच या फंक्शनच्या आतमध्ये येणार आणि काय एक्झिक्यूट करणार? दिस इज द मेन कोड. जसा हा दिस इज द मेन कोड एक्झिक्यूट झाला, पायथन परत कुठं जाणार? बॅक टू या फंक्शनमध्येच. आणि मग खालचं स्टेटमेंट काय तुमचं? प्रिंट दिस कोड विल बी एक्झिक्युटेड आफ्टर द मेन कोड. आणि मग ही लाईन तुमची एक्झिक्यूट होणार आणि तुमचा पायथनचा प्रोग्राम स्टॉप होणार. ओके, लिहून घेतो सर, एक मिनिट. सो असा कन्सेप्ट असतो तुमचं डेकोरेटरचं. याच्यामध्ये तुम्हाला कुठून डेटा कसं गेलेलं आहे, कोणतं पायथन आपण एक आर्ग्युमेंट पास केलं, बाकीचे आर्ग्युमेंट कसे पास झाले, फंक्शन ऑब्जेक्ट कसे पास झाले, हे आता तुम्हाला समजायचं आहे. लक्षात घ्या परत एकदा, आपण मेन फंक्शनला कॉल सुद्धा नाही केलेलं आहे. आपण मेन फंक्शनला कॉल नाही केलेला आहे, तरी सुद्धा मेन फंक्शनच्या आतमधला जो कोड होता तो एक्झिक्यूट झाला. दिस इज द मेन कोड एक्झिक्यूट झालेला आहे. हा, म्हणजे फक्त त्याचे मेन फंक्शन एखाद काय ना त्याचं जे हे त्याला पॅरेंथिसिस लावल्यामुळं, रिझल्टला पॅरेंथिसिस लावल्यामुळं आपलं डेको पूर्ण हे कॉल झालं. त्याच्यानंतर मग ओरिजिनल फंक्शन मध्ये मेन फंक्शन आलं आणि तिथं पण आपण ते ब्रॅकेट लावल्यामुळे ते कॉल झालं. कशा पद्धतीने तुम्ही एकदाच पास केलं, मग कशी प्रोसेस चालली, कशी सायकल, जी सायकल होती डेकोरेटरची ती कशी फिरली ते बघा. हाच कन्सेप्ट तुम्हाला समजायचा. जर का हा कन्सेप्ट समजलाय, हे 3 स्टेप समजले, तर तुम्हाला बेसिकली डेकोरेटर समजले. आउटपुट पण चेक करा, कशा पद्धतीने आउटपुट येतोय, कशा आउटपुट आपलं जनरेट झालेलं आहे. ठीक आहे, व्यवस्थितपणे नोट डाऊन करा, डेफिनेशन लिहा आणि सेम जी डेफिनेशन लिहिलेली आहे ती खरंच आहे का नाही ते पण चेक करा. पहिले काय सांगितलं होतं? डेकोरेटर इज अ फंक्शन दॅट टेक्स अनदर फंक्शन ऑब्जेक्ट ॲज अन आर्ग्युमेंट. सो
सो बरोबर आपण डेकोरेटर फंक्शनला कॉल करताना एक आर्ग्युमेंट पास केलं, पण आर्ग्युमेंट कोणतं पास केलं, जसं डेफिनेशनमध्ये लिहिलेलं होतं फंक्शन ऑब्जेक्ट पास केलं. त्याच्यानंतर जसा तो फंक्शन ऑब्जेक्ट पास झाला तर त्या फंक्शनच्या आतमध्ये आपण काय केलं, काही फंक्शनॅलिटी ॲड केली. तर मेन फंक्शनवरती जो मेन फंक्शन कॉल झालेलं आहे त्याच्यावरती आपण वरती आणि खाली दोन्ही ठिकाणी काहीतरी फंक्शनॅलिटी ॲड केली ना, त्याला आपण काय केलं, एक डेकोरेशन्स प्रोव्हाइड केलं. हा तुमचं डेकोरेशन आहे, हा सुद्धा तुमचं काय एक प्रकारचं डेकोरेशन, आणि दोघांच्या मध्ये तुमचं मेन फंक्शन कॉल होतंय. आणि मग तुम्ही रिटर्न केलं, काय रिटर्न केलं, अनदर फंक्शन ऑब्जेक्ट, जे की तुम्ही इथं केलेलं आहे बघा. मग हा कुठं येऊन पडला, जिथं फंक्शन कॉल झाला होता, आणि मग त्याच्यानंतर परत प्रोसेस तुमची चालू होती. आणि या सगळ्या केसेसमध्ये तुमचा जो ओरिजिनल फंक्शन आहे त्याच्या आतमधला जो कोड आहे, ओरिजिनल फंक्शनच्या आतमधलं कोड म्हणजे की नॉर्मल फंक्शन, त्याला मेन फंक्शन म्हणा, त्याला ओरिजिनल फंक्शन म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, त्याच्या आतमधल्या कोडला काहीच चेंज नाही झालेला, तो कोड जसाचा तसाच एक्झिक्यूट झाला. चलो, समजलं डेकोरेटर? तिन्ही पण स्टेप समजले व्यवस्थितपणे? हो सर. या आता पुढच्या स्टेपवरती. आता ह्याच्या 3 स्टेपच्या पलीकडे तर डेकोरेटर काही नाही आहे. आता डेकोरेटरमध्ये काय आहे तर ते फक्त काही केसेस आहे, म्हणजे सपोज तुम्हाला डेकोरेटर अप्लाय करण्याचा अजून एक मेथड सांगतो पहिले, ठीक आहे. हा स्टेप 3 मधला मेथड 1 आहे आणि हा स्टेप 3 मधला मेथड 2 आहे. चल, आता ह्याला पण समजून घ्या व्यवस्थितपणे. आता डेकोरेटर फंक्शनला आपण अशा पद्धतीने काय केलं होतं, अप्लाय केलं होतं. सेम आपल्याला काय करायचंय, डायरेक्टली @डेकोरेटरला काय करायचंय, राईट करायचंय, सिम्बॉल लावायचंय. असं नाही सांगत, अजून वेगळ्या पद्धतीने बघू. हा, इथं आपण काय केलं होतं, डेकोरेटर फंक्शनला कॉल केलं होतं. पहिल्या मेथडमध्ये आपण इथं डेकोरेटर फंक्शनला कॉल केलं होतं. आता आपण मेन फंक्शनला कॉल करणार आहे. आपला जो हा फंक्शन होता ना, आपण आता ह्याला कॉल करू. सो दुसऱ्या मेथडमध्ये आपण मेन फंक्शनला कॉल करणार. सो कशा पद्धतीने कॉल करणार मेन फंक्शनला, आपण डायरेक्ट कॉल करणार आपण मेन फंक्शनला, कारण त्याच्या आतमध्ये काही रिटर्न वगैरे लिहिलेलं नाहीये. त्याच्या आतमध्ये काय रिटर्न वगैरे लिहिलेलं नाहीये. सो मी काय करणार, डायरेक्टली मेन फंक्शनला इथं काय करणार, कॉल करणार. हे गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याच्यावरती आता लक्ष द्यायचंय, जसं मी इथं मेन फंक्शनला कॉल केलं, मेन फंक्शनचं नाव काय होतं माझं, हे बघा, मेन फंक्शनचं नाव काय होतं, हा मेन फंक्शन, त्यालाच आपण काय यूज केलेलं आहे. त्याच्यावरती आपण काय करणार, @डेकोरेटरला काय करणार, अप्लाय करून देणार. ओके, हा सॉरी एकच. हा, तुम्ही मेथड 2 मध्ये काय करणार आहे, मेन फंक्शनला काय करणार, तुम्ही कॉल करणार. आणि तुमचा जो डेकोरेटर आहे @डेकोरेटर, याला जिथं तुमचं मेन फंक्शन आहे ना त्याच्यावरती तुम्हाला काय करायचंय, पास करायचंय. कन्सेप्ट समजून घ्या, व्यवस्थितपणे समजून घ्या. आता मेथड 2 मध्ये काय करायचंय, तुम्हाला मेन फंक्शनला कॉल करायचंय. मेथड 1 मध्ये आपण काय करत होतो, डेकोरेटर फंक्शनला कॉल करत होतो, आणि त्याच्या आतमध्ये आपण काय करत होतो, ॲज अन ऑब्जेक्ट म्हणून आर्ग्युमेंट, एक फंक्शनचं ऑब्जेक्ट म्हणून आर्ग्युमेंट पास करत होतो. आता तिसऱ्या मेथडमध्ये मी काय सांगतोय, दुसऱ्या मेथडमध्ये काय सांगतोय, परत आपण डेकोरेटरच अप्लाय करतोय मेन फंक्शनला, पण आता आपण यूज करतोय सिम्बॉल. सिम्बॉल, आता हा जो सिम्बॉल आहे हा कुठं पुट करायचं, जिथं तुमचं नॉर्मल फंक्शन आहे, ओरिजिनल फंक्शन आहे, किंवा त्याला तुम्ही मेन फंक्शन म्हणा, त्या मेन फंक्शन जिथं तुम्ही क्रिएट केलेलं आहे ना, जिथं तुम्ही मेन फंक्शन क्रिएट केलेलं आहे ना त्याच्यावरती पुट करायचं. सिम्बॉल लावायचं, आणि सिम्बॉल नंतर तुमचं जो डेकोरेटर फंक्शन आहे ना त्याचं नाव राईट करायचं. डेकोरेटर फंक्शनचं नाव लिहायचं, फक्त नाव लिहायचं. हे काय अशा पद्धतीने, आणि खाली मेन फंक्शनला कॉल करायचं. आता डेकोरेटर फंक्शनला कॉल नाही करायचं, आता मेन फंक्शनला कॉल करायचं. आता मेन फंक्शन कुठे आहे माझं, इथं. आता मेन फंक्शनच्या आतमध्ये काही रिटर्न स्टेटमेंट नाहीये,
ठीक आहे, काही पॅरामीटर पण मी इथं पास नाही केलेलं आहे म्हणून आर्ग्युमेंटची पण गरज नाही आहे. सो त्या केसमध्ये मी नॉर्मल आपल्या मेन फंक्शनला कॉल करू शकतो. सो नॉर्मली मी काय करणार, माझ्या मेन फंक्शनला कॉल करणार. आता आता वर्किंग कशी होणार ते पण समजून घ्या. आता वर्किंग कशी होणार, आता हा जो @डेकोरेटर आपण इथं अप्लाय केलेला आहे ना, @डेकोरेटर, हा काय करणार तुमच्यासाठी बेसिकली, हा जो मेन फंक्शन ज्याच्यावरती तुम्ही अप्लाय केलेलं आहे, तुम्ही मेन फंक्शनवरती डेकोरेटरला अप्लाय केलेलं आहे, तो मेन फंक्शन ॲज अन ऑब्जेक्ट म्हणून कुणाला पास होणार, त्या आर्ग्युमेंटलाच परत पास होणार. हा @डेकोरेटर पण सेम वर्किंग करतोय जसं आपण इथं केलं होतं. @डेकोरेटर तुमच्यासाठी काय करणार, त्या फंक्शनचा ऑब्जेक्ट ॲज अन आर्ग्युमेंट म्हणून या डेकोरेटर फंक्शनला या डेकोरेटर फंक्शनच्या पॅरामीटरला पास करणार. परत सेम कन्सेप्ट होणार, रिटर्न जिथं तुमचं डेकोरेटर फंक्शन कॉल झालेलं आहे तिथं तुमचं काय होणार, तो अप्लाइड डेको येऊन पडणार. एकच मेथड 1ला स्किप करा, मेथड 1ला स्किप करा. आता मेथड 1ला स्किप करा आणि मग चेक करा की कसं तुमचं सेम आउटपुट परत एकदा तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले आहे. सो ही आहे तुमची दुसरी मेथड ज्याच्यामध्ये सेम वर्किंग चालणार आहे परत तुम्हाला. सो दुसरी मेथड कधी पण सोपी ठरणार तुमच्यासाठी डेकोरेटरला अप्लाय करण्यासाठी. जर का तुम्हाला पहिली मेथड सोपी वाटली असेल तर पहिली मेथडला तुम्ही यूज करा, तुम्हाला दुसरी मेथड वाटली असेल तर दुसरी मेथड यूज करा. पहिल्या मेथडमध्ये तुम्ही डेकोरेटर फंक्शनला कॉल करणार आणि दुसऱ्या मेथडमध्ये तुम्ही मेन फंक्शनला कॉल करणार. फक्त मेन फंक्शन तुम्ही जेव्हा कॉल करताय तेव्हा तुम्हाला डेकोरेटर अप्लाय करायचं आहे, जिथं तुम्ही मेन फंक्शन तुमचं क्रिएट केलेलं असेल त्याच्यावरती जाऊन @ आणि त्या डेकोरेटर फंक्शनचं नाव तुम्हाला काय करायचं आहे तिथं राईट डाऊन करायचं. सो हा पॉईंट पण नोट डाऊन करा. हा अल्टरनेट आहे तुमच्यासाठी, हा अल्टरनेट आहे फक्त तुम्हाला यूज करायचं असेल तर, नाही तर तुम्ही या मेथड सोबत पण पुढं जाऊ शकता. सेम जसं आपण इथं वर्किंग बघितलं होतं सेम तीच वर्किंग होती, फक्त ह्याला लिहिण्याची पद्धत थोडी वेगळी. आता ह्याच्यामध्ये अजून काय पॉईंट्स तुम्हाला लक्षात घ्यायचे, अजून काय पॉईंट्स आता तुम्हाला लक्षात घ्यायचे. सपोज करा इथं जर का मी पास केलं एखादं पॅरामीटर, सपोज मी इथं पास केलं ए पॅरामीटर. हां, इथं मी काय करतोय मेन फंक्शनमध्ये पण आता काय पास करतोय, एक पॅरामीटर पास करतोय. अच्छा, आणि त्याच्या आतमध्ये अजून एक कोड वाढवतोय की द व्हॅल्यू ऑफ ए इज काहीतरी, मी असं काहीतरी स्टोअर करणार आहे. चला लक्ष द्या. आता मी मेन फंक्शनमध्ये पण काय केलेलं आहे, पॅरामीटरला पास केलेलं आहे. आता मेन फंक्शनमध्ये जो पॅरामीटर पास केलाय त्याचा आर्ग्युमेंट पण द्यावा लागेल. सो जेव्हा मी मेन फंक्शनला कॉल करतोय सो मी काय करणार इथं त्याचा आर्ग्युमेंट पास करणार आणि मी पास करतोय 5. सो आता 5 कुठं जाणार, या ए मध्ये जाणार. आणि आता मी जेव्हा कोड रन करतोय सो तेव्हा चेक करा काय होतंय, काय आलेलं आहे तुम्हाला, एरर आलेलं आहे. हे बघा टाईप एरर आलेलं आहे. आता या एररला तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार, कशा पद्धतीने तुम्ही त्याला सॉल्व्ह करणार. एक गोष्ट लक्षात घ्या, मेन फंक्शनच्या आतमधला जो कोड आहे तो कधी एक्झिक्यूट होतोय, जेव्हा तुमचं इथं फंक्शन कॉल होतं. कारण मेन फंक्शनच्या आतमधला जो कोड आहे
तो बेसिकली कुठं पुट केला जातोय, या डेकोरेटर फंक्शनच्या आतमध्ये कॉल होतोय, त्याच्यानंतर तो जो कोड आहे तो तुमचा एक्झिक्यूट होतोय. हे कन्सेप्ट लक्षात घ्या. जेव्हा डेकोरेटर फंक्शनच्या आतमध्ये या मेन फंक्शनला कॉल केला जातोय तेव्हाच त्याच्या आतमधलं कोड काय होतंय, एक्झिक्यूट होतोय. सो त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, जो तुमचा अप्लाइड डेको होता ना, त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय पास करायचंय, हे बघा, स्टार आणि अर्ग्स म्हणून असं तुम्हाला काय करायचंय, तिथं पास करायचंय. काय पास करायचंय, स्टार अर्ग्स म्हणून तिथं काय करायचंय, पास करायचंय. आणि सोबतच कॉमा करून डबल स्टार कीवर्ड आर्ग्युमेंट्स देखील तुम्ही तिथं काय करू शकता, पास करू शकता. आता काय असतात बेसिकली, हा कन्सेप्ट पण आपण पायथन मध्ये फंक्शन्स मध्ये बघितलं होतं की बेसिकली तुम्ही इथं कोणता आर्ग्युमेंट पास करताय, पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स पास करताय. सो त्याला कोण हँडल करणार, हा आर्ग्युमेंट हँडल करणार. आणि कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्सला कोण हँडल करणार, हा बेसिकली तुमचा पॅरामीटर हँडल करणार. आणि सेम जे तुम्ही इथं अप्लाइड डेको मध्ये पास केलेले आहे ना, तेच दोघं तुम्हाला काय करायचे, कॉपी करायचे ॲज इट इज. आणि जिथं तुमचं इथं ओरिजिनल फंक्शन ऑब्जेक्ट जो व्हेरिएबल इथं तुमचा कॉल होतोय ना, त्या व्हेरिएबल कॉलमध्ये पण तुम्हाला सेम इथं पेस्ट करून द्यायचं. काय करायचं, फक्त कॉपी पेस्ट करायचं. आणि जेव्हा मी आता कोड रन करतोय तर बघा, आता तुमचं कोड काय होतंय, सक्सेसफुली इथं एक्झिक्यूट होतंय. बघा, सगळ्यात पहिले दिस कोड विल बी एक्झिक्युटेड बिफोर द मेन कोड. मग दिस इज द मेन कोड, व्हॅल्यू ऑफ ए इज 5 आलाय. आणि मग आफ्टर एक्झिक्युशन वाला कोड पण तुमचा इथं एक्झिक्यूट झाला. सो ह्याला अंडरस्टँड करा कशा पद्धतीने हा कधी करायचा, असा कन्सेप्ट जेव्हा मेन फंक्शन जो तुमचा नॉर्मल फंक्शन आहे, ओरिजिनल फंक्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पॅरामीटरला पास करताय. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पॅरामीटरला पास करताय तर त्याचा आर्ग्युमेंट पण तुम्ही पास करणार. आणि जेव्हा तुम्ही आर्ग्युमेंट पास करताय सो त्या केसमध्ये डायरेक्टली कोड रन नका करू, कारण तुमचा जो मेन फंक्शन आहे तो इथं कॉल होतो. तुमचं मेन फंक्शन इथं कॉल होतोय. सो तुमचा जो डेटा आहे तो पहिले इथं पाठवावा लागेल आणि मग तो डेटा तुमचा इथं येणार. आणि मग जेव्हा फंक्शन कॉल होईल तेव्हा एला ती व्हॅल्यू भेटणार. तर हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. फर्स्ट मेथडच ओके सर. कशी पण तुमच्या हिशोबाने. दुसरी मेथड सोपी आहे उलटी. बघा तुम्हाला जे वाटेल. तर ते स्टार ते हे होते. स्टार अरे तुम्ही पहिली मेथड वापरा की दुसरी मेथड वापरा, हा स्टार तुम्हाला लिहायचंच आहे. हा नाही, त्याच्यामध्ये 5 दिलं ना, त्याच्यानंतर आपण 5 दिल्यानंतर तिथं ते लिहावंच लागणार आहे आर्ग्युमेंट साठी. हा स्टार आर्ग्युमेंट आणि डबल स्टार कीवर्ड आर्ग्युमेंट हा का लिहिलेला आहे, कारण मेन फंक्शन मध्ये पण आता पॅरामीटर पास झालेलं आहे म्हणून तिथं डेकोरेटर अप्लाय केल्याचा काही संबंध नाही आहे तिथं. हा तुम्हाला तसंही लिहायचंच आहे. तुम्ही कोणत्याही मेथडनी डेकोरेटर अप्लाय करा, तुम्ही या मेथड 1नी जर का डेकोरेटर अप्लाय केलं तरी तुम्हाला हा लिहिणं कंपल्सरीच आहे. तरच तो आर्ग्युमेंट ए मध्ये जाणार आहे, तरच ए ला व्हॅल्यू भेटेल. असं समजा, ए ला व्हॅल्यू भेटणारच नाही. आणि जर का तुम्ही पहिल्या मेथडला यूज करून काय करताय, पहिल्या मेथडचा यूज करून डेकोरेटर अप्लाय करताय, तर त्या केसमध्ये या पॅरामीटरचा जो आर्ग्युमेंट आहे ना, मेन फंक्शन मध्ये जो पॅरामीटर आहे त्याला तुम्ही या रिझल्ट मध्येच पास करणार. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. इथं तुम्ही मेन फंक्शनलाच कॉल करताय, ही गोष्ट लक्षात घ्या. मेथड 2 मध्ये तुम्ही मेन फंक्शनलाच कॉल करताय, तर त्या केसमध्ये तुम्ही तिथंच त्याचे आर्ग्युमेंट पास करणार. पण जेव्हा तुम्ही पहिल्या मेथडचा यूज करताय डेकोरेटर अप्लाय करण्यासाठी, तर त्या केसमध्ये जो व्हेरिएबल तुम्ही इथं खाली कॉल केलेला आहे ना, त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये त्या आर्ग्युमेंट पास करायचे. कोणते आर्ग्युमेंट, मेन फंक्शनच्या पॅरामीटरचे आर्ग्युमेंट. चला, हा होतं तुमचं डेकोरेटरचं फायनल कन्सेप्ट. आता ह्याच्यामध्ये अजून एक व्हेरिएशन, शेवटचं व्हेरिएशन राहिलेलं आहे. आता सपोज करा इथं मी काय करतोय, अजून एक पॅरामीटर पास करतोय a,b. ठीक आहे, a,b. आणि आता मी काय करतोय बघा, मेन फंक्शनच्या आतमध्ये मी रिटर्नचा यूज करतोय. मी काय करतोय आता, रिटर्नचा यूज करतोय. आणि काय रिटर्न करतोय मी, a + b ला रिटर्न करतोय.
कन्सेप्ट समजून घ्या. मी आता काय रिटर्न करतोय, ए प्लस बी ला रिटर्न करतोय. सो आता मी काय केलेलं आहे, मेन फंक्शनच्या आतमध्ये पण रिटर्न स्टेटमेंटला यूज केलेलं आहे. हे कन्सेप्ट समजून घ्या. मेन फंक्शनच्या आतमध्ये पण मी आता काय केलेलं आहे, रिटर्न स्टेटमेंटचं यूज केलेलं आहे. आता तुम्ही काय करणार, हा जो मेन फंक्शन आहे ह्याला आता तुम्ही काय करणार, व्हेरिएबलमध्ये काय करणार, कॉल करणार, एखाद्या व्हेरिएबलमध्ये कॉल करणार किंवा प्रिंट फंक्शनमध्ये कॉल करणार. आता आपण मेन फंक्शन कसं कॉल केलेलं आहे, नॉर्मल कॉल केलं होतं, कारण आपल्या मेन फंक्शनच्या आतमध्ये रिटर्न स्टेटमेंट नव्हतं. पण आता मी काय केलेलं आहे, मेन फंक्शनच्या आतमध्ये रिटर्न स्टेटमेंटला पुट केलेलं आहे. सो त्या केसमध्ये तुम्ही इथं व्हेरिएबल क्रिएट नाही करत बसणार. हा कन्सेप्ट समजून घ्या. आता तुम्ही काय करणार, इथं व्हेरिएबल क्रिएट करणार, कारण तुमचं फंक्शन जो मेन फंक्शन आहे तो इथं कॉल होतोय. सो त्या केसमध्ये तुम्ही काय करणार, इथं व्हेरिएबल क्रिएट करणार, रिझल्ट इक्वल टू, आणि खाली तुम्ही काय करणार, प्रिंट करणार. कुणाला प्रिंट करणार, तुम्ही रिझल्टला प्रिंट करणार. हा कन्सेप्ट लक्षात घ्या थोडं. ओके, हां, मेन फंक्शनमध्ये बीचं पण आर्ग्युमेंट द्या. 5,10 देतोय. चला, हे बघा कशी तुमची आता व्हॅल्यू आलेली इथं 15. सो हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. जेव्हा हा फक्त डेकोरेटरमध्ये व्हॅलिड आहे, हा पण कन्सेप्ट समजून घ्या. नाही तर तुम्ही प्रत्येक नॉर्मल फंक्शनमध्ये पण तुम्ही जेव्हा नॉर्मल फंक्शनच्या आतमध्ये रिटर्न स्टेटमेंट यूज होईल, तुम्ही डायरेक्ट फंक्शन कॉल करणार. नॉर्मल फंक्शन्समध्ये तर तुम्हाला व्हेरिएबल बनवायचं आहे, त्याच्या आतमध्येच फंक्शन कॉल करायचं आहे. पण मी फक्त तुम्हाला कुठं सांगतोय, डेकोरेटर फंक्शनमध्ये सांगतोय. व्हेरिएबल बनवा, पण कुठं बनवा, डेकोरेटर फंक्शनच्या आतमध्ये बनवा. सो असे केसेस आहेत जे की तुम्हाला वापरता आले पाहिजे, तुम्हाला यूज करता आले पाहिजे. आता तुम्ही कोणती मेथड वापरा ते तुमच्यावरती डिपेंड आहे. मेथड 1 जर का यूज करत असाल तर फक्त मेन फंक्शनचे जे पॅरामीटर्स असतात त्यांचे आर्ग्युमेंट कुठं पास करायचे, या रिझल्टमध्ये पास करायचे. आणि जर का तुम्ही दुसरी मेथड वापरत असाल तर ही सगळ्यात सोपी मेथड आहे, @ आणि मेन फंक्शनलाच डायरेक्ट कॉल करा, तर त्याचे आर्ग्युमेंट डायरेक्ट तिथंच पास होते. हा होता तुमचं पूर्ण डेकोरेटरचं कन्सेप्ट. वेगवेगळे पॉसिबिलिटीज तुमच्यासमोर मांडले, वेगवेगळ्या गोष्ट पण तुमच्यासमोर प्रेझेंट केली. डेकोरेटर फंक्शन कसं क्रिएट करायचं, मग नॉर्मल फंक्शन कसं क्रिएट करायचं, आणि तिसरी स्टेप असते तुमची त्या नॉर्मल फंक्शन म्हणजे की मेन किंवा ओरिजिनल फंक्शनवरती डेकोरेटरला अप्लाय करणं. आता डेकोरेटरला जर का अप्लाय करायचं असेल तर 2 मेथड्स आहे, जे दोन्ही पण मेथड्स तुमच्यासमोर मांडले. आता ह्याच्यामध्ये हा जो डेकोरेटर आहे हा तुम्ही आता तुम्ही पायथनमध्ये या पायथनच्या फाईलमध्ये किती पण डेकोरेटर फंक्शन्स क्रिएट करू शकतात आणि किती पण तुमचे मेन फंक्शन्स क्रिएट करू शकतात, हे गोष्ट लक्षात घ्या. तुमचा जो मेन फंक्शन आहे तुम्ही त्याला 1 नाही 2 नाही अनलिमिटेड डेकोरेटर्स त्याच्यावरती अप्लाय करू शकता. तुमचा जो मेन फंक्शन आहे त्याच्यावरती जो डेकोरेटर आपण अप्लाय करणार आहे असं कुठंच लिहिलेलं नाही आहे की एकच डेकोरेटर अप्लाय झाला पाहिजे. तुम्ही मल्टिपल डेकोरेटर्स क्रिएट करा आणि ते सगळे मल्टिपल डेकोरेटर्स एकाच मेन फंक्शनवरती देखील तुम्ही इथं अप्लाय करू शकता. कसं अप्लाय होणार मल्टिपल डेकोरेटर्स, जर का तुम्ही दुसरी मेथडचं यूज केलं तर लगेच त्याच्याच परत वरती किंवा खाली परत एकदा अजून एक @ लावायचं आणि परत एकदा डेकोरेटरला राईट करायचं. अजून तिसरं डेकोरेटर तुम्ही बनवलं असेल परत एकदा @ लिहा, तिसऱ्या डेकोरेटरचं जो पण नाव असेल त्याला तुम्ही राईट डाऊन करा. हा आता बेसिकली सेम डेकोरेटर मी इथं लिहिलेला आहे. आपण सेम डेकोरेटर अप्लाय नाही करणार एकाच फंक्शनवरती परत. आपण असं समजा की इथं डेकोरेटर 1 आहे, इथं डेकोरेटर 2 आहे आणि इथं तुमचं डेकोरेटर 3 आहे. आता सध्या क्रिएटेड नाही आहे, बट तुम्ही त्यांना क्रिएट करून घेऊ शकतात आणि ते सगळे डेकोरेटर्स तुम्ही एका फंक्शनवरती अप्लाय करू शकता. आणि जर का तुम्ही मेथड 1 ने अप्लाय करत असेल तर तुम्हाला हा जो रिझल्ट नावाचा व्हेरिएबल आपण जसं इथं बनवलेलं आहे तसे तुम्हाला अजून 2 व्हेरिएबल्स इथं बनवायला लागतील. म्हणजे रिझल्ट 2 इक्वल टू रिझल्ट 3 इक्वल टू काय त्या पद्धतीने, कारण वेगवेगळे डेकोरेटर्स असतील तर प्रत्येक डेकोरेटर वेगवेगळ्या व्हेरिएबलमध्ये कॉल होईल.
असे हा कन्सेप्ट तुम्ही आज करून बघा. वेगवेगळे डेकोरेटर्स क्रिएट करा आणि अप्लाय करा एकाच फंक्शनवरती. त्याच्यामध्ये तुम्हाला एक पॉईंट ऑब्झर्व होणार आहे, नीट लक्ष द्या. तुमचा जो मेन फंक्शन आहे ना तो 3 वेळेस रन नाही होणार. तुमचा जो मेन फंक्शन आहे ना तो एकदाच रन होणार. हा कन्सेप्ट नीट व्यवस्थितपणे ऑब्झर्व करा. त्या जेव्हा पण एकाच मेन फंक्शनवरती 3 वेगवेगळे डेकोरेटर्स अप्लाय होतात ना तेव्हा त्या डेकोरेटर्सच्या प्रत्येक डेकोरेटरच्या आतमध्ये जो बिफोर एक्झिक्युशन आणि आफ्टर एक्झिक्युशनवाला कोड असतोय ना तोच फक्त रन होतो. पण जो मेन फंक्शनचा कोड आहे ना तो एकदाच चालणार. कारण तुमचा जो मेन फंक्शनचा कोड आहे त्याला 3 वेळेस एक्झिक्यूट करून काहीच अर्थ नाही. कारण 3 वेळेस जर का त्याला एक्झिक्यूट पण केलं ना तर आउटपुट तुम्हाला सेमच येणार. आउटपुटमध्ये काही चेंज नाही होणार. कारण आपली डेफिनेशन काय की तुमचा जो ओरिजिनल फंक्शन असतो ना त्याचा सोर्स कोड म्हणजे ते ओरिजिनल फंक्शनचा कोड तो चेंज होत नाही. तो कधीच चेंज होणार नाही. तुम्ही त्याला किती डेकोरेटर्समध्ये पास करा. त्या मेन फंक्शनवरती तुम्ही अनलिमिटेड डेकोरेटर्स अप्लाय करा. त्या मेन फंक्शनच्या आतमधलं कोड कधीच चेंज होणार नाही. सो त्याचं जर का कोडच चेंज होत नाहीये तर आउटपुटही चेंज होणार नाही. सो त्या केसमध्ये पायथन त्याला एकदाच रन करतो. मग त्या केसमध्ये पायथन काय करणार, सगळ्यात पहिले या तिन्ही पण डेकोरेटरचे बिफोर एक्झिक्युशनवाले कोड रन करणार. या तिन्ही पण डेकोरेटरचे बिफोर एक्झिक्युशनवाले कोड सगळे रन करून घेणार. मग तुमचं मेन कोड एकदाच रन करणार आणि मग त्या तिन्ही पण डेकोरेटरचे आफ्टर एक्झिक्युशनवाला कोड रन करणार. सो काही अशा पद्धतीने तुमची डेकोरेटरची वर्किंग चालणार, ज्याला 3 स्टेप्समध्ये तुमच्या समोर मांडलं आणि त्या 3 स्टेप्सच्या आतमध्ये प्रत्येक गोष्टी दाखवली. ह्याला आर्ग्युमेंट दिलं तर काय होईल, ह्या मेन फंक्शनमध्ये रिटर्न यूज केलं तर काय होईल. सो प्रत्येक गोष्ट इथं बघून घ्या आणि समजून घ्या.